गडचिरोलीचा उद्योग क्रांतीचा सूर्योदय। मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा सनसनीखेच इशारा, ऑनफिल्ड जा, नाहीतर नक्षलवाद पुन्हा डोकंवर काढेल। गडचिरोली D21 P10 न्यूज विशेष। गडचिरोली जिल्हा आता फक्त नक्षलवादाचा भाग राहिलेला नाही, तर तो भारताच्या नव्या स्टील हबमध्ये रूपांतरित होत आहे। उच्च दर्जाच्या लोह खनिजांच्या आयर्न ओर प्रचंड साठ्यामुळे लाखो कोटींच्या गुंतवणुकीचे दरवाजे उघडले आहेत। लॉयड्स मेटलसह टाटा स्टीलसारख्या दिग्गज कंपन्या येथे मोठे प्रकल्प उभारत आहेत। जिल्ह्यात 3 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक येणार असून लाखो रोजगार निर्माण होणार आहेत। मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज जिल्ह्यातील बैठकीत स्पष्ट केले, गडचिरोलीचे भविष्य उज्ज्वल आहे, पण विकास कामांना गती न दिल्यास हे स्वप्न भंगारात जाईल। मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत जिल्ह्याच्या विकासाचा फटका बसवला। ते म्हणाले, येथील लोह खनिजांमुळे लवकरच मोठे उद्योग उभे राहतील, पण स्थानिक युवकांना फायदा मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, ITIचे आधुनिकीकरण आणि महाविद्यालये वाढवणे गरजेचे आहे। तरुण पिढीला या नव्या उद्योगांमध्ये बॉस बनवायचे आहे। वन विभागाला जोरदार फटकार। मुख्य सचिवांनी वन विभागावर सनसनीखेच नाराजी व्यक्त केली। रस्ते, मोबाईल टॉवर, राष्ट्रीय महामार्ग, वैद्यकीय महाविद्यालय आणि दूरसंचार सुविधांसाठी अनावश्यक परवानग्या मागणे थांबवा, असा सज्जड इशारा दिला। ऑनलाईन सिस्टीम असताना ऑफलाईन कागदपत्रांचा हट धरणे म्हणजे विकासाला मारक। वृक्षतोड टाळण्यासाठी डिजिटल कामकाज करा। क्षुल्लक कारणाने फाईल्स फिरवू नका, नाहीतर प्रकल्प इतर राज्यात जातील आणि खर्च वाढेल। नक्षलवादाचा लाल इशारा। ते पुढे म्हणाले, पूर्वी नक्षलवादामुळे दुर्गम भागात जाणे कठीण होते, पण आता परिस्थिती बदलली आहे। तरीही रस्ते, दळणवळण आणि पायाभूत सुविधा वेळेत न झाल्यास पुन्हा नक्षल पोषक वातावरण तयार होऊ शकते। म्हणून सर्व अधिकारी ऑनफिल्ड कामावर उतरा। मी स्वतः तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करेन। प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि हर घर नल वर टीका। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रलंबित रस्त्यांच्या प्रस्ताव तातडीने केंद्राकडे पाठवा, अन्यथा निधी मिळणार नाही, असा दणका दिला। हर घर नल योजनेत फक्त पाईप टाकू नका, प्रत्यक्ष पाणी द्या। ग्रामीण आरोग्य सुविधांमध्ये स्थानिक उपचार शक्य असताना रुग्णांना दूर रेफर करणे बंद करा। बैठकीला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, SP निलोत्पल, मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आदी उपस्थित होते। गडचिरोली आता नक्षलवादाच्या सावलीतून बाहेर होऊन स्टील आणि उद्योगांच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे। पण मुख्य सचिवांचा इशारा स्पष्ट, काम गतीने करा, नाहीतर संधी हुकवून बसाल। P10 न्यूज TV गडचिरोलीमधून थेट रिपोर्ट।